मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता 17 वर्षांनंतर एनआयए कोर्टाचा मोठा निर्णय। ठोस पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंग सह सर्व आरोपी निर्दोष सुटले। भगव्या दहशतवादाची व्याख्या मांडणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी। निर्दोष समीर कुलकर्णींची मागणी। मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदेंची ही काँग्रेसवर टीका। मालेगाव स्फोटातील पीडित हायकोर्टात जाणार। निकालाला पीडित वरिष्ठ न्यायालयात देणार आव्हान। तपास यंत्रणांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह। विधिमंडळात रमी खेळणं कोकाटेंना भोवणार। कोकाटेंचं कृषी मंत्रिपद काढून मंत्रिमंडळातच डिमोशन होणार। अजितदादांनी डिमोशन लेटर तयार केल्याची सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाची चर्चा। कृषी खात्यात पुन्हा वर्णी लागण्याच्या चर्चांना उधाण। धसांनी मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चा फेटाळल्या। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना। ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य। मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट। मिठी नदी गाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापे। मुंबई पालिकेला खोटे सामंजस्य करार करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश। ईव्हीएम सोबत छेडछाड होऊ शकत नाही। केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट। बॅलेट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या स्लिपमधील मतांमध्ये कोणतीही तफावत नसल्याचा दावा। इटारसी आणि नागपूरच्या चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी केंद्रीय कॅबिनेटमध्ये 5451 कोटींची तरतूद आहे। तर संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेरी मार्गिकेसाठी मोठा निधी। आणि अमेरिकेच्या 25% टॅरिफ टॅक्सचा अभ्यास सुरू। व्यापारी आणि उद्योजकांच्या हिताचा निर्णय घेऊ केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची लोकसभेत माहिती।